मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबाला सांत्वनासाठी भेट दिली। ते म्हणाले, गोरगरिबांचे प्रश्न असतील आणि रक्षाबंधन केलं। राजकारणाच्या पलीकडे लढवया माणूस कर्डिले साहेबांचे आम्हाला आंदोलन संदर्भात अनुभव होते। एक चांगला माणूस गेल्याचं दुःख आहे आणि ही भेट राजकीय सीमांच्या पलीकडे मानवी संवेदनेची ठरली आहे। कर्डिले साहेबांची खूप दुःखद अशी घटना झाली। प्रत्येकांना बळ देणं, गोरगरिबांचे प्रश्न असले त्याच्यात स्वतःहून त्यांनी लक्ष घालणं खूप चांगल्या प्रकारचं खरंच त्यांचं काम होतं। राजकारणाच्या पलीकडं लढवया जर माणूस म्हणला ना, खरंच कर्डिले साहेबांचं आम्हालाही काही अनुभव येतो। आंदोलनाच्या संदर्भातले असोत, गोरगरिबांच्या काही समस्या असोत, त्याच्या तातडीनं ते लगेच भाग घ्यायचं। खरंच एक चांगला माणूस, मात्र आमच्यातून ते गेले ते दुःख आहे। म्हणून मी आज त्यांच्या भैयाला त्यांना भेटून सगळ्यांना आता भेटून सातपूरपर भेट देऊन आलो। आपण शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो होतात, मात्र आज अजितदादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय शेतकऱ्यांना। हो, मला ते आता कळालंय, गाडीत होतो मी त्याच वेळेस, पण मी ते पूर्ण ऐकलं नाही। काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची। परंतु जर खरंच तसं जर असेल ना, तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय। आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता? तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय? तुमचं सरकार या जनतेनं, या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून, आणि तुम्ही जर इतकं हिणून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोलणार असाल तर या सरकारबद्दल, म्हणजे तिघही असो, त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात, किती दिवस खाता म्हणतायत, तुमची कर्जमाफी का करायची, तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं, अशा जर अर्वाच्य शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना, आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे, सरकारचे लोक ठेवले नाही पाहिजे। त्याशिवाय हे काय होतं, आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू, आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांधणार। मग हे किती दिवस चालून देणार रे बाबा? शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे। शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोलन, सरकार बोलन, ते सरकारचे लोक पाडून टाकायचे, म्हणजे शेतकऱ्यांचं एक वलय तयार होईल, एक प्रतिष्ठा तयार होईल। हे बघा मायबाप शेतकऱ्यांना, आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी। सरकार आपल्याला हिणवणारे, आपल्याला अपमान करणारे, आपल्या वेदना जाणून घेणार नाही, त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं। म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्या नको नादी लागायचं। जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला, लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा, ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात घेतली ना, शेतकऱ्याच्या पायावर लोळून घेते नाही, ते करावंच लागणार आहे। फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अपमान करणार आहेत, हिणवणार आहेत, शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाहीत। म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे। आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या, त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगूच शकत नाहीये। आपली लढाई आपण हातात घ्या, मायावर विश्वास ठेवू नका, कोणत्या नेत्यावर ठेवू नका, काहीही खरं नाही यांचं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया।